नमस्कार. आयच्या ब्रेक वरा भितर तुमकां सगळ्यांक येवकार. डिफेन्स एक्सपोचेर कितले व्हडले एक्सप्लोजन जालें विधानसभेक ते तुमी पळयलें. आनीक बिटर गजाली जावपाक लागल्यात. नक्की वस्तुस्थिती कितें आनीक खरेंच गोंयाक गरज आसा, गरज ना, फायदो जातलो काय लुकसाण जातलो हाजेर असेंब्लीक जितली जालना ताच्याकी कमी बिटर आनीक चड रिअलिस्टीक डिबेट करपाचो हो प्रयत्न दोन मानेस्त पयले आसात ते फातोर्डेचे आमदार विजय सरदेसाय आनी दुसरे आसात म्हाका दिसता हू कॅन डिफेंड मनोहर पर्रीकर व्हेरी वेल इन द बीजेपी द मायकल लोबो. स्वागत. आय विल स्टार्ट विथ यू. Are you happy with the assurance that you got in assembly today? Chief Minister was very categorical that आम्ही 4 दीस करतले, परमनंट करपाचे काय ना करपाचे ते फुडाराक पळोवया. Chief Minister is very ambiguous about फुडार. आमकां पडला म्हणटा ते फुडाराचे. फुडार जो मनीस सांगता फुडाराचे मागीर पळोवया म्हणून तो मनीस सिन्सियर ना. नंबर 1. नंबर 2, Chief Minister is under obligation of the Defence Minister to ensure that the Defence Expo happens there. लोकांचो इशू आहा की प्रॉमिसरी इस्टोपेल म्हणटा ते कन्सेप्ट आहा की IDC had acquired that land for an industrial estate because it would give employment to locals. Now how Defence Expo improves the employment position of the locals? This is the issue of the locals. Secondly, whether there was a social impact assessment, whether there was an environment impact assessment, whether there was any project report or feasibility study done, or whether this is all because of one letter which came from the Defence Minister of India to the Chief Minister of Goa on the 12th of June 2015. हाजे खातीरूच हें केलां काय कितें? So म्हजे कोतान म्हाका दिसता it is the fast track. What are you saying? What are you saying? You are saying that this is a project born out of personal wishes of political leaders. No. It is out of an obligation to the present Chief Minister. No, even if you are saying Manohar Parrikar, it is his personal wish to have it in Goa. There was no benefit Goa scenario. See, there was Manohar Parrikar's personal wish to have the third Mandavi bridge, but it was his duty to explain to the people why it was better, which he does not do. There is an elected representative there. There are people who have lost 26 lakh square meters. थंचे कोमुंदाद आनी थंचे देवाची जमीन 26 लाख स्क्वेअर मीटर एक्वायर्ड जाल्या. तातूंत 10 लाख ऑड स्क्वेअर मीटर्स हॅव गॉन टू ONGC. ONGCन कितले गोंयकार काम करतात? सो लोकांक अशें दिसता की सेंट्रल एजन्सीक जमीन दिवप म्हणल्यार ती जमीन वचप आनी तांणी येवन हांगा गोल्फ कोर्स आनी रिटायरमेंट होम्स घालप. आतां आनी एक आहा आनी गोंयच्या लोकांक मनोहर पर्रीकाराचेर भरपूर भावार्थ आहा. गोंयचे लोक वचून मेरेन ताजें उतर जें आहा की डिफेन्स मिनिस्ट्री इज द बिगस्ट लँड ग्रॅबर इन द स्टेट ऑफ गोवा ह्या लोकांनी विसरूंक ना. पब्लीक मेमरी इज नॉट शॉर्ट. And they now want him to say how he justifies this. Public memory is definitely not that short. Yes. Although it is short, it is not that short, Michael. That creates two issues. Ek, whether Manohar Parrikar changed his own stance after becoming the defense minister. And second issue जो असा की गोंयच्या बऱ्याचे बिराचे ही सोशल इम्पॅक्ट असेसमेंट, एनवायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट बी करना आसतना आपल्याक दिसलें म्हणून पार्सेकाराक सांगलें आणि ताणी सांगलें म्हणून गोंय सरकारान केलें. अशे तरेन तो हेजार्ड मॅनरा भितर जाता. हाऊ वूड यू डिफेंड इट? सी, देर इज नथिंग टू डिफेंड. पळोवंक अशें जाल्यार डिफेन्स एक्सपो इज अ टेम्पररी एक्झिबिशन of defense equipments which will be put on display and people will come over there, sit on the stand like आम्ही सर्कस पोवपाक बसता पळय थंय. आता सर्कस म्हणटा पळय ती आम्ही 15 दिसांक येता, 1 म्हयन्याक येता. सेम डिफेन्स एक्सपो 1 विकाक येता थिंगा. तेका तयारी करपाक तेंका 1 म्हयनो पयली तो लँड जाय डिफेन्स मिनिस्ट्री. कित्याक थिंगा मेक शिफ्ट सगळे वस्तू हाडटले, लाकडाचे हे हाडटले, सगळे बाकडे हाडटले, थिंगा बेंच करतले, सिटींग अरेंजमेंट जातले, सगळे जातले. आणि वो एक्सपो जातलो थिंगा. डिफरंट कंट्रीज लायक रशिया आसूं, US आसूं, आमचे नेबरिंग कंट्रीज आसूं, आमचे एशियन कंट्रीज आसूं, ते आपले डिफेन्स इक्विपमेंट्स और डिफरंट कंपनीज विल ब्रिंग द डिफेन्स इक्विपमेंट्स अँड प्लेस इट ओवर देअर in that property at Betul, and it will be exhibited to the people. आमचे गोंयच्या लोकांक ते फ्री पळोवंक मेळले, तांकां आउट ऑफ स्टेट वयची गरज ना. आतां एक्झिबिशन जे भाशेन हुंयसर लागता, जर तूं कला अकॅडमीन लागले वा आनी हुंय गार्डनान लागले,
वो ग्राउंडार लागले वो शेतान खंयचे व्हडले एक्झिबिशन लागले कालूच आमी तेजेर हें हाडला की जावचें न्हू म्हणून तसले एक्झिबिशन लोकलांक त्रास जाता लोकल बिझनेसमॅनांक सो हे एक्झिबिशन हे इट्स ओनली फॉर अ वीक and then this land is in the possession of IDC. IDC is temporarily giving this land to defense only for the expo. एक गजाल आसा This Michael. is not a permanent venue. This is not a permanent land acquisition process. Government is not transferring the land. Transfer करिना आमी. आता ऑपोजिशनान कितें केला हो एक मुद्दो इलेक्शन लागीं पावल्ले हा इलेक्शनाक आयच्यान No, Michael, what you are saying, when chief minister says on the floor of the house की परमनंट करपाचें काय ना हे मागीर पळोवया म्हणून तेन्ना सुद्दां तूं म्हणटा की तो परमनंट जाल्यार सुद्दां तो इफिबेशन जातलो हय if it's इट a इज नॉट अ defense- परमनंट लँड एक्विजिशन No, it आणि is- it is not a- परमनंटली जमीन काढून ना, ना, डिफेन्साक ना. दिवची ना तशें ना तें. दॅट इज द आर्ग्युमेंट See, इवन इफ that- इट बिकम्स see, आता प्रगती मैदानाचेर आधी डिफेन्स एक्सपो जाताले थिंगा आनी कितलीच भाशेची एक्झिबिशन ओके जाता द आर्ग्युमेंट इज परमनंट करप right round the year there are exhibitions being held over there. Okay. There is no permanent venue for defense expo which is at Betul. It is first time we are having it. A lot of tourists are going to come for this And defense you are saying expo. even if it becomes a permanent venue, land will not be given No, to defense. land will never be given to defense. Okay, Land okay. will be only at that particular time if they want it for a month Yeah. to prepare आणि मागीर ते वस्तू घेवन वचपाक जाल्यार Okay. त्या टायमाक ती How would you land say that? तो म्हणजे परमनंट जाला तो इफिबेशन जातलो तो काढून दिवपा ना जमीन तितली दिसापुरती येतले परमनंट फीचर जातले आणि ते वतले परत जाल्यार तुमकां कितें ऑब्जेक्शन आहा एक म्हणल्यार मायकल म्हणतो कम्स फ्रॉम पार्रा so he's Parrikar's best defender, number one. But he begins by saying there is nothing to defend. So I think actually there is nothing to defend for him. I just Everything hope is sold out. I just hope he doesn't mean indefensible. It is indefensible. It is indefensible, you are saying. Michael calls this defense expo a circus. same way it is. Madhav Naik People have to- calls it sunburn and supersonic. No, see this. Right. And only Parrikar knows what it is. And Parrikar is talking half things. His first letter talks of permanent basis. And Parrikar is not a fool. He writes his letter by thinking. तो उगीच कितें कितें 12 तारखेक ताणें तो खंयच्या खंय नाशिल्लो तो जगान सारको आसलो 12 जुनाक जे ताणें लेटर बरयलां स्पेसिफिकली टॉक्स ऑफ परमनंट बेसीस नंबर 1 नंबर 2 जेन्ना इफी जाल्लें तेन्ना थंयचो लोकल आमदार पर्रीकार आशिल्लो आनी परहॅप्स इट इज विथ हिज कन्सेंटेड इफ ही टूक प्लेस ना हांगा लोकल आमदार बी आसा काय ते सगळे गेले गोंय सोडून अरे तांकां विचारा मरे वॉट दे वॉन्ट सी इवन नाव सिद्धार्थ कुंकळेकर हॅज टॉक्ड अबाउट मेकिंग इट परमनंट बेसीस नाव यू ऑल आर टॉकिंग यू ऑल डोंट वॉन्ट टू पीपल टू नो थंयचे लोक आहा मरे थंय आनी लोकांक कितें जाय ते तुमी कशें डिसायड करता हांगा बसून आनी लोक सांगतात आमकां नाका म्हणून ते लोक म्हणतात की यू ऑल आर बिगस्ट लँड ग्रॅबर्स लोक म्हणतात हांगा हावजिंगाक दी म्हणतात लोक म्हणतात इंडस्ट्री कर एम्प्लॉयमेंट दी लोक आर नॉट टॉकिंग इन टर्म्स ऑफ दिस Okay. बरें सेकंड डिफेन्स एक्सपो म्हणटा ते कितें कित्याक इट केम इनिशियली एज डिफेन्स एक्सपो कम एरो शो Come here, both together. सो एरो शोचे एक मिनिट्स आहा 2012 मीटिंग हेल्ड एट साउथ ब्लॉक which talks about aero show permanent venue being the new MOPA. This is before Parrikar became defense minister. Yeah, but it talks about making MOPA the permanent venue for a aero show. And they are going to retain land in MOPA for this. So are you telling me that a small Goa will have 3 airports? Okay. Michael, the point is, तुम्ही एक कर्टसी म्हणून म्हणजे आमदाराक लोकांक पंचायतीक विश्वासांत घेवपा जाय आशिल्ले तांचे बरोबर डिस्कस करपा जाय आशिल्लें वेन यू एअरड्रॉप प्रपोजल्स लायक दिस ऑफ एरो शो आनी डिफेन्स एक्सपो देर इज ट्रबल पीपल डोंट अंडरस्टँड वॉट इट इज देर इज नो क्लॅरिटी अँड ऑन टॉप ऑफ इट द एक्सपिरियन्स ऑफ गोवन्स विथ डिफेन्स होल्डिंग लँड हॅजंट बीन दॅट प्लेझंट लास्ट मीटिंग जेन्ना डिफेन्स मिनिस्टरा वांगडा जाल्ली हांवूय आसलो ते मिटिंगेक आनी डिफेन्स मिनिस्टरान चीफ मिनिस्टराक सांगला की पंचायत जी आहा थिंगासरली स्थानिक पंचायत आहा ग्रामसभा आसता थिंगा सो थिंगासर तुमी एक लेटर करा आनी त्या लोकांक एक्सप्लेन करा की दीस लँड इज नॉट फॉर परमनंट बेसीस फर्स्ट क्लियरिटी वॉट ही सेड ही लँड डिफेन्स मिनिस्ट्रीक दिना सो दॅट हॅज टू बी एक्सप्लेन टू द पीपल ही लँड सरकारान एक्वायर केल्ली फॉर अ इंडस्ट्रियल एस्टेट
ही आता फर्स्ट टाइम डिफेन्स एक्सपो ऑन टेम्पररी बेसीस मेक शिफ्ट अरेंजमेंट इट इज ओनली फॉर दॅट पिरियड जे डिफेन्स एक्सपो जातलो थिंगा सगळे वर्ल्डातले लोक येतले एक्झिबिशन पळोवपाक सगळे भाशेचे आर्म्स अँड एम्युनिशन्स पळोवपाक टँक्स पळोवपाक बाकीचे कितकेच भाशेचे वस्तू आसतल्यो थिंगा ट्युरिस्ट येतले ते पळोवपाक आनी इंडियन ट्युरिस्ट म्हाजे हिसपान मोर दॅन 3 lakhs येतले फॉर एनी डिफेन्स एक्सपो ऑफ दीस इंटरनॅशनल स्टँडर्ड ए बेस्ट डिफेन्स एक्सपो न्हू this defense expo is of international standard and we are lucky to have it in Goa so that we can go पर्सनली एक कार घेवन वचोन जाता आनी पळोवपाक जाता आनी जर तर गोंयकारांक जर तर सगळ्यांक पळोवपाक जाय जाल्यार स्पेशल कदंबा बसीस घालूंक जाता प्रायव्हेट बसीस एंड डिफेन्स मिनिस्ट्री कॅन स्पेंड दॅट मनी let people can come free to see what is defense expo so because it is in Goa lot of people don't know what it is they have to go and see what it is to understand बेसिक गजाल तूं करून की दिस इव्हेंट विल हेल्प टू पुट गोवा ऑन द आमची- वर्ल्ड मॅप मोर प्रॉमिनंटली. सी I will tell you आमच्या गोंयान आयज ते बेतलान कितलेच लोक आहा थोडे अनएम्प्लॉयड आहा थोडे एम्प्लॉयड आहा थोड्यांक कितकेच भाशेचे वस्तू करपाक जाता कोण ऑमलेट पाव बरे करपी कोण चिकन शाकोती बरी करपी कोण गोंयचे जेवण बरें तेणी थिंगा स्टॉलां घालूंक जाता हिंगा इतले लोक येतले दिसाक 1 लाख लोक येतले थिंगा धर तूं ते जेवंक तेंका खंय तरी जाय थिंगा लागीं रेस्टॉरंटा ना सो आमच्या लोकलांनी थिंगा रेस्टॉरंटा घालूंक जाता फॉर 8 10 15 days they can have tea stalls they can have soft drink stall they can have small canteen they can have different types of restaurants over there the local people from that ward and they can also exhibit other things like कितें तेंका बारीक वस्तू जर तूं हँडीक्राफ्ट असो आनी कितें असो तेंची कितें आहा वस्तू ते तेंका थिंगा स्टॉलां घालून You agree with विकपाक this? जाता म्हणजे इकॉनॉमी जी आहा ती मातशी मुवमेंट जातली थिंगा ट्रक्स कॅन बी युज्ड ऑफ द लोकल पीपल टू सप्लाय थिंग्स ओवर देयर ओके एक मायकल सांगते इकॉनॉमिक मोटरसायकल जावं ओके टॅक्सी जावं ओके आणि दुसरी गजाल जी आसा जी आज विधानसभे भितर ताजो उल्लेख जालो की इट्स युअर ओन डिफेन्स मिनिस्ट्री वी मायट हॅव पॉलिटिकल हें सगळें बट इट्स युअर ओन डिफेन्स मिनिस्ट्री कर्मधर्म संयोगान डिफेन्स मिनिस्टर गोंयचो आसा आणि अशी परिस्थिती भितर डू नॉट ट्रीट युअर ओन डिफेन्स फोर्सीस एज somebody you don't like or somebody you despise. You agree with that, then why do you so negatively take it? See, our defense minister is not from Pakistan. He's from Parra only. Right. Just like he says that the people from Karnataka are not considered Pakistanis. We also don't consider him Pakistani. But he becomes a Pakistani when he keeps everything to himself. Now, Michael is talking about Kadamba bus, omelette pav, all these things. ह्या वचून तुम्ही थंयच्या लोकांक कित्याक सांगना रे आतां थंयचे लोक म्हळ्यार कितें थंय ossolna, आंबेली वेली फातोर्पा खोला आनी नाकेरी बेतूल पंचायत एरियांनी सगळे लोक एक जाले आनी तांणी एक ओरिशीत पर्जेचो आवाज म्हणून संस्था केल्या हय. आतां ह्या लोकांक वचून तुम्ही कित्याक कन्विन्स करना एक पर्रीकाराक जाय जाल्यार ही कॅन इजिली कन्विन्स ही हॅज गॉट 7 of them इलेक्टेड मरे फ्रॉम द कम्युनिटी विच वॉज नेवर विथ देम सो अशें करूंक जाता पूण आमी म्हणटात जर त्या लोकांक तुम्ही कन्विन्स करतात आमकां म्हणून कन्विन्स केल्ले बट वी आर नॉट कन्विन्स बिकॉज दीज आर ऑल आफ्टर थॉट्स तूं म्हणटा की पयलीं बोवाळ जालो आनी मागीर अशें करया तशें करया पयली परमनंट पयलीं निर्णय जालो पयली निर्णय हय. मागीर डिस्कशन दिस इज अ फास्ट ट्रॅक सेल ऑफ गोवा सो यू आर सेइंग द प्रोसेस शुड हॅव बीन डायलॉग अँड देन डिसिजन No, and transparency. dialogue discussion decision is becoming decision discussion dialogue. Yes. That is See, the problem. see, Michael. see. They have Michael, that decided. is the problem. See, I'll tell you, Manohar Parrikar never thought in his wildest dream that opposition is going to take this as a It's a negative issue. negative issue because it is going to bring a little bit of employment, a little bit of economy rolling for a place where is in a remote area. And we are not taking the land. आता जो तो लँड परमनंटली घेतलेले सरकारा कडल्यान जाल्यार म्हणूंक जाता तेंच्यांनी चार्ज घालूंक जाता हो की लँड ग्रॅबर म्हणून आता डिफेन्स लँडूच घेयना परमनंट बेसीस डिफेन्स इज ओनली गिवन अ लेटर टू एक्झिबिट इट ऑन विथ अ मेक शिफ्ट अरेंजमेंट देर इज नो कन्स्ट्रक्शन पंचायतीचे लायसन ना कोणाचे ना काय ना हेच ना थिंगा सगळे मेक शिफ्ट steel trusses or wooden this thing tents or anything like that this
temporary tents, everything in this arrangement will be made. Toilets will be makeshift. Everything, there is no permanent infrastructure. So caution of giving land, grabbing land does not arise. एक आता गजाल- हांवें तुका पयलीं सांगला पळय तेच हेचेर हांव स्टँड जाता की दिस इज नथिंग बट अ पॉलिटिकल जिमिक्स ओके ओनली बिकॉज ऑफ द इलेक्शन. आय कम टू पॉलिटिकल एक गजाल जी आज सिद्धार्थ कुंकळकरांनी ती मांडली की एक्झिबिशन इंडस्ट्री इज अन इंडस्ट्री. सो फाल्यां आमी तो कंप्लीट वाठार जो आसा तो एक्झिबिशन इंडस्ट्री म्हणूनच डेव्हलप करूया सो दॅट एम्प्लॉयमेंट जातले, इकॉनॉमिक व्यवहार चालू असतले. आर यू ओके विथ दॅट? No. यू आर नॉट ओके विथ No, दॅट? no, I'm not saying. But let discuss with the people, Mare. Ah. See, if you want to make an expo in London, you have got the O2. O2 is a big expo. Correct. It's an international expo. Yeah, true. But certainly, Huge expo. Yeah, but certainly it has not been done overnight like this, and with such type of secrecy. Ata second, at what cost this expo? For whose benefit? And who is investing in the infrastructure and whether it is worth it? You know the infrastructure that they want? They want a hospital coming up in Bali. They want roads to be made in certain width. Correct. It is a narrow plateau. सगळे तांकां कर हांव म्हणना बेतलान इन्फ्रास्ट्रक्चर वाडचें न्ही म्हणून वाडयातूच बट क्लियर आनी ट्रान्सपेरंट रावा की तुमकां विच डायरेक्शन दिशा खंयची आहा एक गजाल जी आसा विच इज व्हेरी इम्पॉर्टंट जेन्ना तुम्ही डायरेक्शन म्हणटात आणि इवन एक्झिबिशन इंडस्ट्रीची गजाल उलयतात. जेन्ना इलेक्ट्रॉनिक सिटीचो प्रश्न आयलो तेन्ना लँड एक्विजिशनाचो प्रश्न आयलो, वाद जालो. एक गजाल जाणवता की सरकारा कडेन ऑलरेडी एक्वायर्ड केल्ली जमीन आसा आणि कमी ना, खूब आसा. बट वेन इट कम्स टू न्यू प्रोजेक्ट्स, वेन इट कम्स टू न्यू इंडस्ट्री, वी वॉन्ट टू एक्वायर मोर रादर देन युटिलायझिंग वॉट वी ऑलरेडी हॅव. मायकल घुसपागोंदळ आहा मातसो. देर इज अ मिसप्लेस्ड प्रायोरिटी की ही जो जागो आसा तो युटिलायज करप ना आणि मागीर नवीन इलेक्ट्रॉनिक सिटी व्हरप आनी तुया घालप, जी लोकांक विरोध आसा. ज्या जाग्यार लोक इंडस्ट्री जाय म्हण सांगतात थंय इंडस्ट्री येना, ज्या जाग्यार लोकांचो विरोध आहा थंय व्हरून मागीर वाद जाता. डू यू थिंक देर इज अ misplaced priority factor in this? See, we have to prioritize things first. You know, what is required for the people of Goa. लोकांक कितें जाय, लोक कितें सोदता, लोक आमचे कितें आहा, हुंयसरूय कितें आहा जाल्यार पॉझिटिव्ह एंड नेगेटिव्ह आसताच. जो तर आयज जे हिसपान बाब विजय म्हणटा की डिफेन्स एक्सपो त्या लोकांक नाका. हांव मानून घेता आयज की आमच्या वाटेनसून खंय तरी कमीपण जालें की आमी वचोन तांकां पयलीं एक्सप्लेन करूंक ना. आनी एक्सप्लेन कित्याक करूंक ना, बिकॉज इट वॉज ओन्ली अ मेक शिफ्ट एक्सपो. म्हणजे एक्सपो जालो, थिंगासरल्यो वस्तू काडले घेवन गेले. कोणाचे मनान येवंक ना की बाबा येदो व्हडलो पॉलिटिकल इश्यू जातलो. हो इश्यू केल्लो आहा पॉलिटिशनांनी आनी लोकांक थोड्यांक लिडरांक भडकायल्ले आहा आनी लोक सगळे भायर येयल्ले आहा. आतां लोकांक खबर ना कितें पळय तें, कोण म्हणटा परमनंट, कोण म्हणटा टेम्पररी. सो म्हाज्या हिसपान आमच्या चीफ मिनिस्टर आसूं और इंडस्ट्रीज मिनिस्टर, सिन्स दॅट लँड इज अंडर IDC, कोणे तरी somebody has to bail the cat म्हणटा पळय थंय. somebody has to go and tell the Somebody has to initiate a dialogue. dialogue. मिसप्लेस्ड प्रायोरिटीज जाणवता. Dialogue Where is ज्या very जाग्यार important. ज्या जाग्यार लोक म्हणटात की आमकां इंडस्ट्री जाय हय. त्या जाग्यार इंडस्ट्रीज पावना आणि ज्या जाग्यार वाद जातात लँड एक्विजिशना वेल्यान बी थंय वचून आमी इलेक्ट्रॉनिक सिटी, ही सिटी, ती सिटी घालपाक पळयतात. You agree with that? You are also feeling the pinch of this misplaced priority factor? 100%. Every development should be with the consent of the locals. गोंय ल्हान आहा आनी लोकांक कितें जाय तें जावंक जाय. बरें, लोकांक कितें मेळटा ताजेर तुवें एडवायस करूं येता, तुवें तांकां सजेस्ट करूंक जाता की बाबा एरो शो आनी डिफेन्स एक्सपो म्हणल्यार कितें हें लोकांक पयलीं खबर ना, आमकां कोणाकूच खबर It's a new concept. It is a new concept. New And we are concept, see. yeah. Secondly, those dealing with war, with armaments, only know this. We are people who deal with peace, not with war. Now, Manohar Parrikar is getting war, telling you to market war here. So maybe good for him. Michael is smiling. So the point is, my thing is, his letter. Vijay is converting your defense expo into practically war expo, war zone. war expo, War zone. politically as well as literally. No, see, second. You have to understand one thing. Yeah. That Vijay is in the process of forming a political party. Okay.
which is totally underway and it's a little more this is there म्हणजे इल्लेशे टायमान हय. इल्लेशे जे खूब achieve 25% करपाक जाय. काम उरला पळय ते कंप्लीट जावन त्याची पॉलिटिकल पार्टी रेडी ही हॅज टू सेल द पॉलिटिकल पार्टी टू द पीपल ऑफ गोवा सो ही इज लुकिंग आउट फॉर प्लॅटफॉर्म्स सो दिस इज वन प्लॅटफॉर्म ही हॅज गॉट दिस इज अ मार्केटिंग स्ट्रॅटेजी. Yeah, it is 100% a strategy and a good strategy. ही स्ट्रॅटेजी तो सगळ्याक यूज करीत आहा हय. आणि पूण लोक जे आहा आमचे गोंयचे आमची चूक जाल्ली आहा हांव चीफ मिनिस्टराक फाल्यां परतून सकाळीं उगडास करतलो की तुमी थिंगा वचपाची गरज आहा जाय जाल्यार आमी येता तूं थोड्या आमदारांक घे वच थिंगा लोकां कडेन मिटींग घे उलोवया. लोकां कडेन उलोवया लोकां कडेन ग्रामसभा घेवया पंचायतीन या सगळ्या लोकांक एका कडेन हाडया तेंचे कडेन उलोवया आनी तांकां सांगया की वो डिफेन्स एक्सपो जो जाता इज अ प्युअर टेम्पररी बेसीस तुम्ही पळया हो जो तर तुमकां पटना फुडल्या फाटी करया नाका. बरें म्हाका एक गजाल पळयतली मायकलाक एक्झॅक्ट खबर आहा की तुजी 75% पार्टी फॉर्म करपाचें काम कंप्लीट जालां 25% उरलं म्हण सो ही इज किपींग अ गुड ट्रॅक ऑफ युअर फॉर्मेशन अँड सेकंड थिंग तो म्हणटा यू आर जस्ट मार्केटिंग युअर पार्टी यू आर क्रिएटिंग अ स्ट्रॉंग प्लॅटफॉर्म बाय टेकिंग दीस सेंटिमेंटल इश्यूज. पळय एक म्हणल्यार ओरिक्षीत परजेचो आवाज म्हणटा तो म्हजो न्ही सेकंड ते फातोर्डेचे लोक न्ही हे जाग्यार म्हजें पॉलिटिकल प्रेझन्स कांयच ना. No, he is making his presence felt No. by doing all these things. See, तू आता पळय त्या दिसा कोण गेले थिंगा रोहन खंवटे विजय सरदेसाय आणि नरेश सावंत तेणी वचून लोकांक हे केले की बाबा हो जागोच गेलो म्हणून डिफेन्साक हिंगा सगळे ते हे येतले हिंगा परमनंट वेन्यू जालो तुमकां ह्या डिसून त्या डिन वचपाक तेंचे परमिशन घेवचें पडटलें म्हणजे हे सगळे जे वातावरण आहा ते तापयले थिंगा आता हे निवोवपाक आमकां वयचें पडटलें हे थिंगा. निवोवपाक तुमकां वचचें पडटलें ओके तुम्ही तापयिल्लें वातावरण निवोवपाक ते वतात. ना एक ते म्हणल्यार करचेच एक पडटलें. म्हणल्यार आमी कांय तापोवंक ना हां. वी हॅव ओनली शोन सॉलिडॅरिटी विथ पीपल हू आर प्रोटेस्टिंग अगेन्स्ट द अनडेमोक्रेटीक एटिट्यूड ऑफ द गव्हर्मेंट. सरकार लोकांक कितें जाय ते सरकार डिसायड करता पणजे बसून आनी मागीर लोकांक जे तकलेचेर थापता हाजे विरुद्ध आमी लोकांक जे मोर्चा काडलो थंय आमी सॉलिडॅरिटी दाखयली. म्हजो पयलो इश्यू येता की सरकारान मागतना म्हणलें की कोस्टल लँड वी वॉन्ट 150 acres ऑफ कोस्टल लँड. नाव टेल मी द डिफेन्स एक्सपो एरो शो इज टू हॅपन इन बेंगलोर वेर वॉज द कोस्टल लँड सो वाय यू वॉन्ट कोस्टल लँड. सो नेक्स्ट थिंग कम्स की कोस्टल लँड म्हणल्यार तुका सी सायड प्रॉपर्टी विच इज टू बी गिवन टू द जनरल्स हू सपोर्टेड द बीजेपी इन द लास्ट इलेक्शन. हें रोखडेंच तकलेन येता लोकांच्या. आज INS हांजा पळयल्या थंय गोल्फ कोर्स आहा पूण 25 एकर आमचो एअरपोर्ट वाडोवपाक जमीन ना. सो हें दीस इज अ व्हेरी पेक्युलियर एंड अ व्हेरी फेमिलियर सिनारियो फॉर द पीपल ऑफ गोवा एंड पीपल आर व्हेरी स्केर्ड आनी पीपल डोंट ट्रस्ट पर्रीकार एनीमोर कित्याक बिकॉज ही डज यू टर्न्स ही कॅन डू एनी यू टर्न. सो ताजे खातीर यू टर्न म्हणटा तें पेटंटेड जालां ताका आनी लोक आतां पातयेनात. So there is a tremendous Trust deficit. need of confidence building. Yes. And there is already trust deficit. ट्रस्ट डेफिसिट इज ह्यूज. ह्याच हाजेर म्हाका आय जस्ट टेकिंग इट अ लिटल फॉरवर्ड अँड जस्ट डिविएटिंग अ बीट. फाटली 4 दिसां आमी असेंब्ली पळयली. मायकल एक गजाल जाणवता ह्या असेंब्ली भितर एस्पेशली मे बी बिकॉज इट इज इलेक्शन इयर मे बी बिकॉज टेम्पर्स आर गेटिंग हाय slowly एक मातशी बिटरनेस येवपाक लागला. इवन द वे यू आर टॅकलिंग इच अदर इवन द वे यू आर अप्रोचिंग इच अदर ओपोजिशन रुलिंगा कडेन पळयता रुलिंग ओपोजिशना कडेन पळयता मातसो बिटरनेस येवपाक लागला. वॉट इज द रिजन टेम्पर्स आर गेटिंग हाय इन इलेक्शन इयर. See, election year, everybody wants to show their performance. आणि जे 3 वर्सां न्हिदलेले ते सगळे जागे जाले. आमदाराचेच उलयना हांव म्हणटा जे आमदार जे कोण शेणलेले इलेक्शन ते वचून जागे जाले जे कोण फुडें आनीक बसपाचे आहा जे कोण सरपंच जावं सोशल वर्कर जावं फुडें बसपाचे ते सगळे जाण जागे जाल्या. इलेक्शन नॉट ओनली इन द असेंब्ली यू विल सी. So everybody who was sleeping also is suddenly has awaken up and is looking at what opportunity he is going to get To capitalize. or to defame the other person. They are not looking at anything. हांव इतलेच म्हणटा की आमी गोंयांक पळोवपाक जाय. आयज गोंयकारांक पळोवपाक जाय. आयज गोंयकार आमचे सगळे जाण गोंया सोडून वचत आहा. दे आर सेटलिंग इन वेम्बली स्विंडन अँड कॅनडा. कितली पर्सेंटेज गेली. आता तू लेटेस्ट सेन्सस जो तर पळयत जाल्यार आमी
गोंयान सोकला वयतले म्हणजे गोंयकार गोंयान सोकला वयतले आणि मायग्रंट जे गोंया येऊन सेटल ते चड जाल्ले जातले. ते सुबेज जातले. दे विल गो अबव 50% and we'll go below 50%. We will go to 48%, they'll go to 55%. You see the latest census. I am telling you. It is alarming. We have to see how we can control this instead of trying to capitalize on issues which are not relevant, which are not important for बिटरनेस जाणवता तुकाय फील सामकें, जाता सामकें. फील जाता तांकां तांणी आतां अशें चिंतलां की लास्ट 2 सेशनां उरल्या वी वील बुलडोज एवरीथिंग अँड वी हॅव द नंबर्स अँड दे हॅव पीपल हू आर टर्न कोट्स हू आर ऑल्सो देर द बिगेस्ट ऑपोजिशन पार्टी हॅज हॅड टू पुट अ पेपर फॉर कितें Whip. व्हीप परिस्थिती And apparently they forgot to issue it for the first time. सो परिस्थिती अशी जाल्या की यु नो देर आर सो मेनी टर्न कोट्स Yeah. who are willing to go on the jump the bandwagon because सगळे पब्लिक परसेप्शन म्हणटा ते विसरले ते तांकां मध मारला ते माडाक विसरले ते आतां जमनी खावंक सोदतात ते कितेंय करूंक शकतात इफ आय से दॅट फाल्यां गाय म्हणल्यार बोकडी म्हणून गायचे मांस मारया आनी एक्सपोर्ट करया म्हणल्यार ते करूंक शकतले अशें गोंयकारांक ना दिसचें ना. म्हाका एकच दिसता इलेक्शन इयरा भितर खूब टेम्पर्स हाय जातले पण बिटरनेस येवचो न्ही आणि अल्टिमेटली जो डायलॉग आसा ज्या डायलॉगान आमी सुरवात केल्ली एक ज्या सांगूंक डिस्कशनाक आमी सोदता सुरवात की केल्ली गोंयकार आयज हुशार आहा. गोंयकार आपल्याक कितें बरें आनी कितें वायट हे तें समजता जाणा. ओके हांव इतल्याचेर थांबता द डायलॉग डिस्कशन आणि कॉर्डियल रिलेशनशिप शूड कंटिन्यू इन स्पायट ऑफ द हीट ऑफ इलेक्शन इयर तुम्ही आयले इतले बरे विषय म्हणला थँक्स अ लॉट पळयत रावात प्रुडंट नमस्कार